तर राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री असलेले एकनाथ शिंदे हे सुद्धा आज धाराशिव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। शिंदेंनी पूरस्थितीची पाहणी केली, शेतकऱ्यांशी संवाद साधला, पण धाराशिवकरांचं शिंदेंशी काहीतरी बिनसलं होतं। शिंदेंनी पाठवलेली मदत धाराशिवकरांनी परत पाठवून दिली, त्यामुळे शिंदेंच्या पाहणी दौऱ्यापेक्षा या दौऱ्यात राजकारण जास्त पाहायला मिळालं। पाहूयात धाराशिवमध्ये नेमकं काय घडलंय। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे धाराशिवमध्ये पोहोचले। शिंदेंनी लाईफ जॅकेट घातलं आणि बोटीत बसून अतिवृष्टीची पाहणी केली। शिंदे म्हणाले, शेतकऱ्याला मदत करून त्यांचं कायमस्वरूपी पुनर्वसन करायला हवं। या सगळे जवळपास आता या भागामध्ये 70 ते 80 घरं आहेत, त्या आपल्या ग्रामस्थांची मागणी आहे की याचं पुनर्वसन झालं पाहिजे। कारण हे दर अशा प्रकारचा ढगफुटीचा पाऊस आला, अतिवृष्टी झाली तर हा यांना कायमचा त्रास आहे, डोक्यावर कायमची टांगती तलवार आहे। आणि म्हणून जिल्हाधिकाऱ्यांना देखील सूचना दिलेल्या आहेत की याचा तातडीने पुनर्वसनाचा प्रस्ताव तयार करा आणि ताबडतोब यांच्यावर आपण निर्णय घेऊ। आणि त्याचबरोबर इथं हे पुनर्वसन यांचं करणं महत्त्वाचं आहे। आता नशिबाने जीवितहानी झाली नाही, मात्र शिंदेंच्या धाराशिव दौऱ्यात पाहणीपेक्षा जास्त चर्चेत राहिलं ते मदतीचं राजकारण। धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक धाराशिवमध्ये आभाळ फाटलेलं असताना सरनाईकांना धाराशिवमध्ये पोहोचायला थोडा उशीरच झालाय। प्रत्यक्ष धाराशिवला जाण्याआधी प्रताप सरनाईकांनी धाराशिवला मदत पाठवली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि प्रताप सरनाईकांनी मदत घेऊन जाणाऱ्या ट्रकला हिरवा झेंडा दाखवला। त्या मदतीच्या किटवर शिंदे आणि सरनाईकांचे फोटो छापण्यात आले होते। हे फोटो दिसल्यावर खऱ्या अर्थानं राजकारणाला सुरुवात झाली। आपल्या सही शिक्क्यांच्या चिन्हाच्या पिशव्यांमधून मदत वाटण्याचं काम तिकडे सुरू आहे। हे किती निर्लज्जपणा आहे। लोक मरतायत आणि त्या मृद्यांचं राजकारण तुम्ही करताय, बरं का? म्हणजे भगव्या पिशव्या ठीक आहे, त्याच्यावर तुमचे फोटो, त्याच्यावर तुमच्या पक्षाचं चिन्ह, हे राजकारण करण्याचं आणि प्रचार करण्याचं कोणतं तंत्र या लोकांनी निर्लज्जपणाचं अवलंबलेलं आहे। संजय राऊतला म्हणावं, एक किलो धान्य आण, माझ्या शेतकऱ्याच्या बांधावर जा, त्याला दे, कमीत कमी एक बाटली पाणी तरी दे, मी तुझं कौतुक करतो। आता ह्याच्यामध्ये कारण बाळासाहेबांचे त्यांनी काय घेतलं, बाळासाहेबांची आम्हाला शिकवण आहे 80% समाजकारण आणि 20% राजकारण। लक्षात, हा भोंगा सकाळी 7ला चालू होतो, रात्री 9 पर्यंत चालू होतो, त्याला फक्त उणिवा काढणं। पण शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन आज त्यांचा एक पदाधिकारी कुठल्या शेतकऱ्याच्या बांधावर गेलेला दिसतो का? याच्यामध्ये एकच आहे माझं म्हणणं की कोणी राजकारण करू नये, जेवढी जमेल तेवढी सगळ्यांनी मदत करावी, सगळ्यांनी यावं, त्यांचं स्वागत, लोकांना मदत करावं। बिलकुल आपला उद्देश काय, शेतकरी आता संकटात आहे, त्याच्या मागं उभं राहणं। मग सगळ्यांनी त्याच्यामध्ये राजकारण बिलकुल आणायचं नाही। एकनाथ शिंदेंनी मदत पाठवल्यावर मुंबई ते धाराशिव राजकारणाला ऊत आलाय। शिंदेंनी मुंबईतून धाराशिवमध्ये पाठवलेले मदतीचे ट्रक धाराशिवमधील कारंजाकरांनी नाकारले। 3 दिवस झाले आम्ही उपाशी आहोत, आता मदत पाठवून काय उपाय, असं म्हणत धाराशिवकरांनी मदत माघारी पाठवली आहे। 3 दिवस झाले उपाशी आम्ही, आता आम्हाला अक्षरशः चक्रा येते त्या, काही नाही। प्रशासनाने नुसतं पाणी पाजलेलं आहे सकाळ धरून टीव्ही। 3 दिवस आज 3 दिवस काही नाही, प्रशासन इकडे नाही, कोणीही नाही। आज उपमुख्यमंत्री येणार आहे, त्याच्यामुळे सारा देखावा चालू आहे। समजा देखावा चालू आहे निका पक्षाचा, हे आम्हाला काही दिलेलं नाही। मदतीच्या गाड्या लागले, आम्हाला काही नाही, आता काय करायचं आम्हाला, आमचा जीव चालला, आम्हाला काही नाही। सगळ्यात आधी फील्डवर पोहोचणारा माणूस अशी एकनाथ शिंदेंची ओळख आहे। संकट आलं की अगदी मध्यरात्रीही शिंदे पोहोचतात। यंदा धाराशिवमध्ये मात्र ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी गळ्या इतक्या पाण्यात उतरून मदत केली। ओमराजेंचा हा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला। त्या तुलनेत धाराशिवचं पालकमंत्रीपद शिंदे गटाकडे असूनही शिंदे गटाचं अस्तित्व दिसलं नाही। त्याचेच परिणाम म्हणून धाराशिवकरांनी शिंदेंनी दिलेली मदतही नाकारल्याची चर्चा आहे। ओंकार कुलकर्णीसह विशाल पाटील, NDTV मराठी, धाराशिव।